महाड शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नुकतीच एक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक आंग्रे किचन या हॉटेलमधील सभागृहात संपन्न झाली। या सभेमध्ये आमदार भरतशेठ गोगावले यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला। महाड शहर अध्यक्ष राकेश शहा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीत ज्येष्ठ मार्गदर्शक काका वैष्णव, अली पल्लवकर, महाड शहर उपाध्यक्ष महेंद्र शिंदे, महबूब कडवेकर, अमित फुटाणकर, अर्चना सावंत, हर्षाली शिर्के, अनंत कांबळे, मोहन काका शेठ, प्रमोद पारेख, प्रदीप सोनकर आणि जयेश देशपांडे इत्यादी प्रमुख पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। यामध्ये एकमुखाने महायुतीचे उमेदवार आमदार भरतशेठ गोगावले यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला। 194 विधानसभा मतदारसंघासाठी वॉर्ड वाईज सर्व ठिकाणचा आढावा घेण्यात आला। तर सर्वांच्या म्हणण्यानुसार आणि काकांच्या मार्गदर्शनानुसार की प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्येकाने व्यवस्थित काम करून आपल्याला महायुतीत लढत असल्यामुळे आपल्या वेळेला आमदारकीचे उमेदवार मान्य श्री भरतशेठ गोगावले आहेत, त्यांना जास्तीत जास्त मताने आपण विजयी करायचंय आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून आपण मतदानाची सुद्धा टक्केवारी कशी वाढेल या संदर्भात सुद्धा काम करायचे आहेत असं सर्वांनी एक मताने ठरलं। आणि आपले कार्यसम्राट खासदार मान्य श्री सुनीलजी तटकरे साहेब यांच्या आदेशानुसार सर्वांनी आम्ही असं ठरवलंय की आपण महायुतीमध्ये आमदार भरतशेठ गोगावले यांचं संपूर्णपणे दिवस रात्र अहोरात्र मेहनत करून काम करायचे आणि त्यांना राष्ट्रवादीकडून प्रचंड मताधिक्याने आमची पण मते त्यामध्ये कशी मिळतील आमच्या पक्षाची हे पाहून आम्ही जास्तीत जास्त मताने त्यांना विजयी करायचं असं ठरवलंय। आणि त्यामध्ये निश्चितच त्यांच्या विजयामध्ये राष्ट्रवादीचा फार मोठा वाटा असणार आहे, यात काही शंकाच नाही। आज आम्ही एक राष्ट्रवादीची मीटिंग आयोजित केली की जेवढ्या काही आता या वावड्या उठतायत, ज्या अफवा उठतायत साहेबांच्या बाबतीत आणि याच्या की साहेबांचा भरतशेठला पाठिंबा नाही असा, हा सगळा मूळ खोटा आहे। साहेबांनी आम्हाला आदेश दिलेला आहे, त्या आदेशाचं आम्ही पालन करतोय आणि त्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करतोय। जसं मुस्लिम समाजाच्या बाबतीत जे काय पसरवलं जातंय ते सगळं चुकीचं आहे। आम्ही मागच्या टायमातला ठीक आहे, मग मुस्लिम समाजाने थोडासा काय कारणास्तव मुस्लिम समाजाने मतदान नाही केलं, पण आता मुस्लिम समाज शेठच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हे शेठला आम्ही त्या दिवशी मागच्या मोल्याच्या मीटिंग मध्ये दाखवून दिलंय। शेठने स्वतःही मान्य केले की मुस्लिम समाज पाठीशी आमच्या भरपूर आहेत। जसे मागच्या टायमात जो मतदानामध्ये आम्हाला फरक पडला तो मतदानाचा फरक आम्ही यावेळेला त्याच्यापेक्षा आम्ही 1 पटीने जास्ती आम्ही म्हणजे 50%च्या वर आम्ही मतदान घेऊ। तिथं आम्ही आज यावेळेला भरतशेठला चांगल्या मताने आम्ही मोल्यातून निवडून देऊ एवढी मी आमच्या या सगळ्यांच्या वतीने मी माझ्या वतीने वळवकर साहेबांच्या वतीने आमच्या मोल्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने मी तुम्हाला ग्वाही देतो की यावेळेला भरतशेठला आम्ही जास्तीत जास्त मतदान देऊ। किमान 1000 ते 1200 मतदान आम्ही यावेळेला प्लस जाऊ असं एवढं तुम्हाला सांगतो। मी असं सांगू इच्छितो की आमच्या नवनगर विभागामध्ये जास्तीत जास्त भरतशेठ यांना आम्ही आमच्या माध्यमातून जास्तीत सहकार्य करू आणि त्यांना जास्तीत जास्त मतं कशी मिळतील ह्याच्यामध्ये आम्ही अतिशय मोठ्या जोमाने प्रयत्न करू आणि त्यांना मोठ्या मताने आम्ही निवडून देऊ। आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आमच्या वार्डमधल्या संपूर्ण सगळ्या जनतेचा आम्हाला त्यांच्यावरती आमचा विश्वास आहे, कारण आम्ही केलेलं काम आहे त्या कामाबद्दल आम्हाला खात्री आहे की ती लोक आम्हाला कधी विसरणार आहेत आणि ती आम्हाला अशा वेळेला आमच्या पाठीशी उभी आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही खऱ्या अर्थानं भरतशेठना चांगल्या बहुमताने निवडून देणार आहोत ही मी खात्रीपूर्वक तुम्हाला सांगू इच्छितो। नमस्कार, मी अर्चना राजेंद्र सावंत, राष्ट्रवादी महाड शहर महिला उपाध्यक्ष। खासदारकीच्या टायमिंगला आदरणीय भरतशेठ गोगावले यांनी आमच्या साहेबांसाठी जेवढी मदत केली त्यांचा खूप मोठा वाटा आहे त्याच्यात आमदार साहेबांचा। आणि आमच्या साहेबांचा आम्हाला आदेश आहे की आपल्याकडून त्यांना कशी जास्तीत जास्त लीड जाईल किंवा जास्तीत जास्त कसं मतदान होईल याचे सर्वच म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी
त्याची नोंद घ्यायची, आमदार साहेबांना आपण प्रचंड बहुमताने विजय करायचा, हा आमच्या साहेबांचा आम्हाला आदेश आहे आणि आम्ही त्यांच्या आदेशाचं पूर्णपणे पालन करू. जेव्हा महाडवर मोठं संकट आलं पुराचं, तेव्हा कोण देवदूत म्हणून धावले असतील तर ते आमचे रायगड जिल्ह्याचे आदरणीय खासदार सुनील तटकरे साहेब आणि महाडचे लाडके आमदार भरतसेठ गोगावले यांनीच आम्हाला या संकटातून बाहेर काढलं. त्याची सर्वच महाडकरांना याची जाण असेल आणि जो आपल्यासाठी धावतो त्याच्यासाठी ते नक्कीच मतदान करतील अशी मी आशा ठेवते. आणि लाडकी बहीण योजना ही महायुतीच्या ह्या माध्यमातून आलेली आहे आणि त्यामुळे महिलांचा हा आत्मविश्वास आहे की आपले आमदार साहेब आपल्यासाठी धावून येतील, आपल्यासाठी करतील. त्यामुळे महिलांचा विश्वास हा वाढलेला आहे. त्यामुळे महाडमधून जास्तीत जास्त लीड ही आमदार साहेबांना नक्कीच जाणार. महाडमधला सर्वात मोठा प्रश्न बायकांची समस्या म्हणजे पाण्याचा प्रश्न, तो आमदार साहेबांच्या माध्यमातून पूर्ण झाला. त्यामुळे महिलांचा पण हा विश्वास आमदार साहेबांवर आहे. त्यामुळे महिलांचं पण जास्तीत जास्त मतदान हे आदरणीय आमदार साहेबां महाडचे लाडके आमदार भरतसेठ गोगावले यांनाच जाणार, यात काय शंका नाही. महाड शहरातील संपूर्ण 24 मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आज आंग्रे किचन या ठिकाणी महाड शहर राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक झाली. या आढावा बैठकीमध्ये संपूर्ण 24 बूथ ची संपूर्ण चर्चा झाली. यामध्ये संपूर्ण ज्या योजना आहेत महिलांसाठी झालेल्या किंवा महाड शहरात जी विकास कामं होणार आहेत त्या सर्व योजनांची संपूर्णपणे चर्चा झाल्यानंतर या ठिकाणी संपूर्ण महाड शहर राष्ट्रवादीने असा निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक वार्डामधून राष्ट्रवादीची जास्तीत जास्त मताधिक्य भरत शेठना देऊन त्या ठिकाणी भरत शेठना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा संकल्प आज महाड शहर राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला आहे. त्यामध्ये विविध योजना ज्या महाड शहरात आलेल्या आहेत, मुळात लाडकी बहीण असेल, पाणी योजना असेल, गटार अंडरग्राउंड गटार असेल, त्याचबरोबर अजून बऱ्याचशा योजना या महाड शहरामध्ये आमदार भरतशेठ गोगावले आणि माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या माध्यमातून आलेल्या आहेत. त्या सर्व योजना संपूर्ण नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही येत्या 8 दिवसात करणार आहोत आणि त्या माध्यमातून आम्ही भरतशेठना असा शब्द या ठिकाणी देतो की काही झालं तरी राष्ट्रवादी काँग्रेस महाड शहरातून जास्तीत जास्त मताधिक्य देईल. मागच्या वेळेला काही चुका झाल्या लोकसभेच्या वेळेला की महाड शहरातून मताधिक्य कमी भेटलं, पण या वेळेला तसं काही न होता जास्तीत जास्त मताधिक्याने भरतशेठना निवडून देण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.